नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर आहे बीकॉम 6th सेमिस्टरसाठी फायनान्शियल अकाउंटिंग आणि आज आपण बघणार आहोत आपल्या युनिट नंबर 2 फायर इन्शुरन्स क्लेमचा प्रॉब्लेम नंबर 7. ओके, 6 प्रॉब्लेम आपले झालेले आहे. आय होप तुम्ही ते सर्व बघितलेले असतील, सर्व व्हिडिओज बघितलेले असतील आणि आज आपण या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 7 बघणार आहोत. प्रॉब्लेमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समधनं लिंक ओपन करून तुम्हाला प्रॉब्लेम नोट डाऊन करायचा आहे आणि सोबतच व्हिडिओ पूर्ण बघण्यापूर्वी तुम्ही स्वतः सुद्धा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. म्हणजे 6 प्रॉब्लेम झाल्यानंतर तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी आली आहे का की तुम्ही ते स्वतः सॉल्व्ह करू शकता. तर यासाठी तुम्ही चेक सुद्धा करू शकता की तुम्हाला स्वतः कितपत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. ओके, देन नेक्स्ट या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे नेमकं हे आपण आधी बघून घेऊया. म्हणजे आपण क्वेश्चन सुरुवातीला वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा आणि त्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. जसं तुम्हाला पेपरमध्ये एक्झाममध्ये जरी न्यूमेरिकल नसेल येत किंवा म्हणजे एमसीक्यू टाईप तुम्हाला क्वेश्चन जर विचारला गेला तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा हीच प्रोसेस तुम्हाला आधी करायची आहे. प्रॉब्लेम आधी व्यवस्थित वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं आणि नंतरच त्याचा आन्सर टिक करायचं आहे. ओके, चला तर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघूया. फ्रॉम दी फॉलोइंग पर्टिक्युलर्स सर्टेन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. खालील माहिती दिलेली आहे. 19 आपल्याला 4 वर्षाची माहिती दिलेली आहे. 3 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि 4थ्या वर्षी म्हणजे 1 एप्रिल 1996 ची 4थ्या आर्थिक वर्षाची सुरुवात जेव्हा झाली, करंट इयरची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा मात्र 1996-7 मध्ये त्या कंपनीमध्ये, त्या बिझनेसमध्ये आग लागलेली आहे आणि त्यामुळे मालाचे नुकसान झालेले आहे. ओके, त्यासाठीची आपल्याला मागील 3 वर्षाची माहिती सुद्धा त्यासोबतच दिलेली आहे. तर 1993 पासनं तर 1993 to 4, 1994 to 5 and 1995 to 1996. ओके, आणि देन 1996 अप टू द डेट ऑफ फायर अशा पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे. ज्यामध्ये ओपनिंग स्टॉक, आता ओपनिंग स्टॉक बघा फक्त 1993-94 चा दिलेला आहे. ओके, 94, 95, 95 to 96, 96 to अप टू द डेट ऑफ फायर चा ओपनिंग स्टॉक आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन नाही, क्वेश्चन मध्ये दिलेला नाही. मग काय करायचं? सर्वांना प्रश्न आलेला असेल की बाकी सर्व अमाऊंट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. परचेस लेस रिटर्न, परचेस मधनं परचेस रिटर्न ऑलरेडी लेस करून दिलेला आहे या ठिकाणी. सेल्स लेस रिटर्न, सेल्स मधनं सुद्धा सेल्स रिटर्न लेस केल्यानंतरची अमाऊंट दिलेली आहे. फॅक्टरी एक्सपेन्सेस दिलेला आहे पूर्ण वर्षाचा. क्लोजिंग स्टॉक सुद्धा आपल्याला सर्वच वर्षाचं दिलेलं आहे एक्सेप्ट अप टू द डेट ऑफ फायर म्हणजे 1996, कारण ते तर आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो. ओके, सर्व माहिती दिल्या गेलेली आहे, परंतु ओपनिंग स्टॉक हा का बरं आपल्याला दर वर्षाचं दिलेलं नाहीये? तर इथे एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने समजून घ्यायची आहे, जे मी तुम्हाला या आधी सुद्धा सांगितलेलं आहे की जो मागील वर्षाचा क्लोजिंग स्टॉक असेल तो या वर्षाचा करंट इयरचा ओपनिंग स्टॉक असतो. ओके, तर आता या ठिकाणी बघा 1993 to 94 चा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो 1994 to 95 चा ओपनिंग स्टॉक असेल. ओके, म्हणजे या ठिकाणी ओपनिंग स्टॉक पुन्हा द्यायची आवश्यकता आहे का? नाही, ते आपल्याला स्वतःच्या आयक्यूने समजून घ्यायचं आहे की जो मागील वर्षाचा क्लोजिंग स्टॉक आहे तो या वर्षाचा ओपनिंग स्टॉक असेल. ओके, आता त्यासोबतच 95-96 मध्ये सुद्धा तेच 1994 to 95 चा जो क्लोजिंग स्टॉक असेल तो 1995 to 96 चा ओपनिंग स्टॉक असेल. ओके, त्याच पद्धतीने 96 चा आहे 1995 to 96 चा जो क्लोजिंग स्टॉक असेल तो 1 एप्रिल 1996 चा ओपनिंग स्टॉक असेल. क्लिअर आहे? त्याची ट्रिक होती ती या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेलं. जे ट्रॅप होतं आपल्याला दिलेलं की ज्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो, तिथे आपण अडू शकतो, तर तेच होतं की जे क्लोजिंग स्टॉक आहे मागील वर्षाचा तो करंट इयरचा ओपनिंग स्टॉक आहे. आणखी अदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ड्युरिंग द इयर 1995 to 96
क्लोजिंग स्टॉक इन्क्लुडेड गुड्स परचेस बट नॉट रेकॉर्डेड ₹5,000. म्हणजे मागील वर्षाचा म्हणजे करंट इयर राहील आपलं 1 एप्रिल 1996 टू 31 मार्च. म्हणजे त्यापूर्वीच पण आपल्या व्यवसायामध्ये आग लागलेली आहे, परंतु जे आर्थिक वर्ष आहे ते कधीपासून सुरू झालेलं आहे? 1 एप्रिल 1996 पासून. ओके, तर त्या पूर्वीच्या वर्षी म्हणजे मागील वर्षी म्हणजेच 1995 टू 96 मध्ये काय झालेलं की जो स्टॉक आहे त्या स्टॉक मध्ये आपण काही गुड्स परचेस केलेले आहे, परंतु ते स्टॉक मध्ये इन्क्लूड केलेले नाहीये. ओके, 1995 टू 6 मध्ये काही गुड्स आहे, परंतु ते आपण परचेस आहे, बट परचेस जे आहे ते आपण इन्क्लूड केलेलं नाहीये. तर आता आपल्याला काय करायचं आहे की जे गुड्स परचेस आहे ते आपल्याला परचेसेस मध्ये ऍड करायचं आहे. ओके, कारण ते जे परचेस आहे ते नॉट रेकॉर्डेड परचेस आहे, अनरिकॉर्डेड परचेस आहे, म्हणून ते आपल्याला आता परचेस मध्ये ऍड करावं लागेल. देन याच पद्धतीने सेल्सची इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली राहू शकते की आपण काही गुड्स सेल्स केलेले आहे, परंतु त्याचा रेकॉर्ड आपण मेंटेन केलेला नाही, त्या अनरिकॉर्डेड आहे, तर आपल्याला सेल्समध्ये ते ऍड करावं लागेल. अशा पद्धतीची काही इन्फॉर्मेशन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली असू शकते. देन दिस ऑल्वेज इज ₹12,403. सॉल्वेज किती आहे या ठिकाणी? 12,403. अँड देन सांगितलेलं आहे इट इज प्रॅक्टिस ऑफ द फर्म टू इन्शुअर द गुड्स ऍट 90% कॉस्ट. 90% कॉस्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला इन्शुरन्स अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी दिलेली नाही, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी गिवन नाही. तर कंपनीने इन्शुरन्स कशा पद्धतीचं काढलेलं आहे की जेवढा माल व्यवसायामध्ये असेल, जेवढा माल त्यांच्या कंपनीमध्ये, उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये किंवा कारखान्यामध्ये असेल त्या मालापैकी 90% माल जो आहे तो इन्शुअर्ड राहील. म्हणजे 90% मालाचा 90% स्टॉकचा विमा घेतलेला आहे असं गृहीत धरायचं आहे, किंवा 90% माल इन्शुअर्ड आहे म्हणजे त्याचा विमा आहे. ओके, मग आता या ठिकाणी आता तुम्ही म्हणाल की आपल्याला मागील जे प्रॉब्लेम दिलेले होते किंवा अदर्स जे आपण प्रॉब्लेम बघितलेले आहे त्यामध्ये आपल्याला अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी क्लिअरली गिवन होतं, बट या क्वेश्चन मध्ये गिवन नाही. मग आपण ऍव्हरेज क्लॉज जेव्हा काढायचं तेव्हा आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम घ्यायचं आहे, ते कसं घ्यायचं? ओके, तर या ठिकाणी आपल्याला ऍव्हरेज क्लॉज फॉर्म्युला वापरून अमाऊंट ऑफ क्लेम काढण्याची आवश्यकता पडणार नाही, कारण या ठिकाणी 90% स्टॉक इन्शुअर्ड असल्यामुळे जेवढा आपला लॉस झालेला राहील, जो लॉस बाय फायर आपला येईल, त्या लॉस बाय फायरच्या 90% क्लेम आपल्याला म्हणजेच कंपनीला इन्शुरन्स कंपनीकडे करता येईल. ओके, तर हेच आहे या क्वेश्चनचा सार. आता बघूया की कशा पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं आहे. सर्वात आधी आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करतो आहे, कारण यामध्ये आपल्याला फर्स्ट कॅल्क्युलेशन असते आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो. ओके, तर ग्रॉस प्रॉफिट रेशो इथे कुठेही गिवन नाहीये, बट त्यासाठीची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. मागील 3 वर्षाची माहिती दिलेली आहे, स्टॉक, परचेस, सेल्स अँड क्लोजिंग स्टॉक. ओके, तर या माहितीवरून आपल्याला 3 वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट शोधून काढायचा आहे. ग्रॉस प्रॉफिट शोधून काढल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. आता ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट डिपेंड करतो की आपल्याला कशा पद्धतीने काढायचा आहे, सिंपल ऍव्हरेजने काढायचा की वेटेड ऍव्हरेजने काढायचा, तर त्यासाठी डिपेंड करते की या 3 वर्षाचं जे ग्रॉस प्रॉफिट आहे ते किती येत आहे. तर त्यासाठी आपलं फर्स्ट कॅल्क्युलेशन असणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट. तर ग्रॉस प्रॉफिटच्या कॅल्क्युलेशनसाठी आपण तयार करतो आहे ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च. मी पर्टिक्युलर इथे कुठलाही इयर लिहित नाहीये, कारण आपल्याला 3 वर्षासाठी या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट आपण एकत्रित तयार करत आहोत. क्लिअर? चला, तर आता ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड सर्वात आधी या ठिकाणी येत असते ओपनिंग स्टॉक. काय घेत असतो आपण इथे? ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक 3 वर्षाचा आपण एका वेळेस घेऊ शकतो. तर या ठिकाणी बघा, ओपनिंग स्टॉक फर्स्ट इयरचा आपल्याला दिलेला आहे 15,000. ओके, आता 1994 टू 95 साठी काय करायचं आहे? 93-94 चा क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी ओपनिंग स्टॉक म्हणून घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक किती आहे? 1993 टू 94 चा 20,000. ओके, तर हे जे 20,000 आहे या इयरचा क्लोजिंग स्टॉक हा 1994 टू 95 चा ओपनिंग स्टॉक असेल. ओके,
तर या ठिकाणी ओपनिंग स्टॉक किती राहिला आहे 20,000. क्लिअर. त्याच पद्धतीने 1994 to 95 चा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो या वर्षामध्ये 1995 to 96 मध्ये ओपनिंग स्टॉक राहील. तर या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक बघा किती दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉक आहे 40,000. ओके. तर हे जे 40,000 आहे हे 95 to 96 मध्ये ओपनिंग स्टॉक राहील 40,000. क्लिअर. त्यानंतर करंट इयरचं आपण थोडं बाजूला ठेवू कारण ते मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट मध्ये घेऊया. ओके. किंवा चला या ठिकाणी ओपनिंग स्टॉक आपण लिहून ठेवू शकतो. ओपनिंग स्टॉक. आता या ठिकाणी जो ओपनिंग स्टॉक घ्यायचा आहे जे 1995-96 चं जे क्लोजिंग स्टॉक असेल ते आपल्याला 1 एप्रिल 1996 चं ओपनिंग स्टॉक घ्यायचं आहे. तर बघा 1995 to 96 मध्ये क्लोजिंग स्टॉक जे आहे ते आहे 50,000. ओके. तर या ठिकाणी ओपनिंग स्टॉक येईल 50,000. क्लिअर. ओपनिंग स्टॉकचा मॅटर क्लिअर आहे. देन परचेस लेस रिटर्न. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे परचेसेस घेत असताना एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की यावर एक ऍडजस्टमेंट आहे जी की 1995-96 मध्ये आहे. ओके. जे अनरिकॉर्डेड परचेस आहे ते आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे. तर आधीच्या 2 वर्षाचे परचेसेस आपण लिहू शकतो. तर त्यासाठी आपण 93-94 चे परचेस आहे 50,000. ओके. देन 94-95 मध्ये आहे 75,000 आणि 1995 to 96 मध्ये आहे 90,000. ओके. आता या 90,000 मध्ये आपल्याला जे अनरिकॉर्डेड परचेस आहे 5,000 ते ऍड करायचं आहे. तर 90,000 मध्ये अनरिकॉर्डेड परचेस 5,000 ऍड केल्यानंतर तिथलं जे परचेसेस आहे ते किती बनेल 95,000. ओके. तर या ठिकाणी 1995-96 मध्ये परचेसेस आहे 95,000. ओके. आता हे जर पर्टिक्युलर एकाच इयरचं असतं तर आपण या ठिकाणी मेन्शन केलं असतं 90 परचेसेस इनर कॉलम मध्ये 90,000 प्लस अनरिकॉर्डेड परचेस 5,000 आउटर कॉलम मध्ये 95,000. ओके. बट या ठिकाणी आपण कंबाईंड ट्रेडिंग अकाउंट तयार केलं म्हणून मी इथे डायरेक्टली घेतलेलं आहे 95,000. देन त्यानंतर आहे सेल्स लेस रिटर्न. सेल्स क्रेडिट साइडला येईल आहे. सेल्स 3 वर्षाला आपल्याला घ्यायचं आहे. फर्स्ट या वर्षामध्ये आहे 60,000. देन नेक्स्ट आहे 80,000 आणि नेक्स्ट आहे 1,30,000. करंट इयरचं सेल्स सुद्धा दिलेलं आहे. करंट इयर मध्ये सेल्स आहे 84,000. सेल्स 84,000. परचेसेस सुद्धा लिहून घेऊया. करंट इयरचं जे परचेस आहे किती दिलेलं आहे 60,000. ओके. 60,000. या ठिकाणी तुम्ही परचेस लेस रिटर्न वगैरे लिहू शकता कारण क्वेश्चन मध्ये त्या पद्धतीने दिलेलं आहे. नाही लिहिले तरी काही हरकत नाही. क्लिअर. देन आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस. फॅक्टरी एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येईल. ओके. तर फॅक्टरी एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला. वेजेस जरी असतं किंवा जेही ट्रेडिंगशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहे ते सर्व आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला घेत असतो. फॅक्टरी एक्सपेन्सेस किती दिलेला आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस 3,000, 5,000, 6,000. ओके. या वर्षामध्ये आहे 3,000. देन आहे 5,000 अँड देन 6,000. ओके. करंट इयरचं सुद्धा फॅक्टरी एक्सपेन्सेस आपल्याला दिलेला आहे. फॅक्टरी एक्सपेन्सेस करंट इयरचं आहे ₹4,000. क्लिअर. देन नेक्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला घेतो आहे आपण क्लोजिंग स्टॉक. ओके. क्लोजिंग स्टॉक मध्ये 1993-94 चा स्टॉक आहे 95,000 20,000. ओके. देन
1994 to 96 चा क्लोजिंग स्टॉक आहे 40,000 आणि 1995 to 96 चा स्टॉक आहे 50,000. ओके, या करंट इयरचा स्टॉक तर या ठिकाणी दिलेला राहणार नाही, कारण आपण या ठिकाणी स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर कॅल्क्युलेट करत असतो. ओके, देन नेक्स्ट, आता ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड सर्व पद झालेली आहे. एकच ऍडजस्टमेंट होती, अनरिकॉर्डेड परचेस, ते आपण या ठिकाणी ऍड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंटचा बॅलन्सिंग करायचं आहे आणि ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर या ठिकाणी आपण ग्रॉस प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन 1 by 1 एक वर्षाचं बॅलन्सिंग करूया आणि ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. ओके, आता बघा, जेव्हा आपण 1993 to 94चं बॅलन्सिंग करतो आहे, तर या ठिकाणी जे टोटल आहे ते येईल आहे 65, 67, 68, 69,000. ओके, सॉरी, आधी क्रेडिटची करावी लागेल, कारण या ठिकाणी आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करत आहोत. तर या ठिकाणी 6 + 20 80,000. ओके, 80,000 मधनं या ठिकाणी 68,000 लेस होईल. 80,000 मधनं 68,000 लेस झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळेल 12,000. ओके, ग्रॉस प्रॉफिट किती आहे, 12,000. टोटल होऊन जाईल हे 80,000. ओके, देन त्यानंतर 1994 to 95चं बॅलन्सिंग करूया. 80,000 + 40,000 1,20,000 टोटल होईल. 1,20,000 मधनं आपल्याला 20,000, 75,000 + 5,000 80,000, 80 + 20 1 lakh. 1 lakh लेस करायचे आहे. 1,20,000 मधनं 1 lakh लेस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट मिळेल 20,000. ओके, ग्रॉस प्रॉफिट किती आलंय, 20,000. देन नेक्स्ट, लास्ट इयर म्हणजे 1995 to 96चं बॅलन्सिंग आपण करूया. तर या ठिकाणी क्रेडिट साइड येत आहे आपली 1,80,000. 1,80,000 मधनं डेबिट साइडचे जे पद आहे ते आपल्याला लेस करायचे आहे. 1,41,000 ऑल अराउंड. आणि आपल्याला या ठिकाणी जे ग्रॉस प्रॉफिट आहे ते ग्रॉस प्रॉफिट मिळतं आहे 39,000. ओके, किती आहे ग्रॉस प्रॉफिट, 39,000. ओके, तर या पद्धतीने आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळालेला आहे. 1993 to 94 मध्ये 12,000, 1995 to 96 मध्ये 20,000 आणि 1995 to 96 मध्ये 39,000. ओके, या ठिकाणी टोटल होऊन जाईल आहे 1,20,000 आणि इथे टोटल आहे 1,80,000. ओके, हे 39,000 आहे. क्लिअर? तर आपण फर्स्ट कॅल्क्युलेशन केलेलं आहे ग्रॉस प्रॉफिट. परंतु फक्त ग्रॉस प्रॉफिट माहिती असून चालणार आहे का या ठिकाणी? नाही, आपल्याला काय माहिती पाहिजे, ग्रॉस प्रॉफिट रेशो. तर आता या ठिकाणी आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो काढायचा आहे, ज्याला म्हणूया आपण रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ओके, ग्रॉस प्रॉफिट रेशो किंवा रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट आपण कसं काढत असतो, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100. ओके, ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला काय आहे, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100. तर त्यावरून जर आपण ग्रॉस प्रॉफिट काढतो आहे तर या ठिकाणी आपलं ग्रॉस प्रॉफिट फर्स्ट इयरचं 1993 to 4चे येत आहे 20%. ओके, देन 94 to 95चे येत आहे या ठिकाणी 25% आणि 1995 to 96चे येत आहे 30%. ओके, ग्रॉस प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करू शकता. 20%, 25%, 30%. ओके, आता याचं काढायचं आहे आपल्याला ऍव्हरेज. ओके, कारण हे जे ग्रॉस प्रॉफिट आहे आपल्याला मेमोरेंडम मध्ये किंवा करंट इयर मध्ये किती घ्यायचं, 20 घ्यायचं की 25 घ्यायचं की 30 घ्यायचं. ओके, तर मग हे कसं घ्यायचं ते यासाठी आपल्याला जे ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे किंवा ग्रॉस प्रॉफिट आपलं आलेलं आहे जे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे त्याचा ऍव्हरेज काढायचा असतो. आता या ठिकाणी ऍव्हरेज काढत असताना आपल्याकडे दोन मेथड्स आहे ऍव्हरेजच्या, सिंपल ऍव्हरेज आणि
वेटेड ॲव्हरेज. तर वेटेड ॲव्हरेज कधी यूज करायचं आणि सिम्पल ॲव्हरेज कधी यूज करायचं हे मी तुम्हाला एक दोनदा सांगितलेलं आहे आणि आताही अजून एकदा सांगते की जर सपोज हे जे ग्रॉस प्रॉफिट आलेलं आहे आपलं रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट आहे हे जर सपोज चढ उतार असेल म्हणजे आधी वाढलेलं आहे किंवा कमी मग नंतर कमी झालेलं आहे किंवा आधी कमी झालेलं आहे मग नंतर परत वाढलेलं आहे असं जर चढ उतार असेल तर त्यावेळेस सिम्पल ॲव्हरेज मेथड वापरायची. बट जर ग्रॉस प्रॉफिट रेट जो आहे तो जर सतत वाढत असेल किंवा सतत घट होत असेल म्हणजे कंटिन्युअली वाढत आहे किंवा कंटिन्युअली घटत आहे तर अशा वेळेस मात्र या ठिकाणी आपल्याला वेटेड ॲव्हरेज फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता या क्वेश्चन मध्ये बघा जे रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट आहे हे 20% मग 25 आहे नंतर 30 आहे म्हणजे हे वाढत आहे बरोबर आहे. 20 नंतर 25 झालं 25 नंतर 30 झालं म्हणजे कंटिन्युअसली वाढत आहे आणि कंटिन्युअसली वाढत असेल किंवा कंटिन्युअसली घट होत असेल तर आपल्याला कोणता ॲव्हरेज कसला ॲव्हरेज काढायचा आहे वेटेड ॲव्हरेज. ओके तर या ठिकाणी आपल्याला ग्रॉस प्रॉफिटचा वेटेड ॲव्हरेज काढायचा आहे. का बरं काढायचं आहे हे रिझन लक्षात आलेलं असेल तुमच्या. तर या ठिकाणी वेटेड ॲव्हरेज. आता वेटेड ॲव्हरेज साठी आपल्याला काय करायचं आहे सर्वात आधी रेट ऑफ ग्रॉस इयर घेऊया. ओके इयर काय आहे 1993 to 94, 1994 to 95 and 1995 to 96. ओके त्यानंतर आपण काय घेत असतो रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ओके रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट सुद्धा आपल्याला गिवन आहे 20%, 25 आणि 30. तर या ठिकाणी 20%, ओके 25% आणि 30%. ओके त्यानंतर आता आपल्याला याला द्यायचं आहे वेट. ओके काय द्यायचं आहे याला वेट. तर वेट कसं द्यायचं आहे 1, 2, 3 जेवढे इयर असेल तेवढा 1, 2, 3, 4, 5 समथिंग आपल्याला काय करायचं आहे याला वेट द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे प्रोडक्ट. ओके तर आता प्रोडक्ट कसं कॅल्क्युलेट करायचं आहे रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट मल्टिप्लाय बाय वेट. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट मल्टिप्लाय बाय वेट. तर या ठिकाणी प्रोडक्ट किती होईल 20 मल्टिप्लाय बाय 1 20. ओके 25 मल्टिप्लाय बाय 2 50 अँड 30 मल्टिप्लाय बाय 3 90. ओके त्यानंतर वेट काढल्यानंतर आता आपल्याला याचं टोटल करायचं आहे. टोटल वेट आणि टोटल प्रोडक्ट. ओके तर या ठिकाणी टोटल होईल आहे याची टोटल वेट बघा 160 आणि टोटल वेट होईल आहे या ठिकाणी 6. ओके आता या ठिकाणी वेटेड ॲव्हरेज फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तर वेटेड ॲव्हरेज फॉर्म्युला आहे टोटल प्रोडक्ट डिवायडेड बाय टोटल वेट. तर या ठिकाणी वेटेड ॲव्हरेज रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट weighted average rate of gross profit is equal to total product divided by total weight. ओके टोटल प्रोडक्ट डिवायडेड बाय टोटल वेट. या ठिकाणी टोटल प्रोडक्ट किती आलेलं आहे आपलं 160 डिवायडेड बाय टोटल वेट किती आहे 6. तर या ठिकाणी 160 डिवायडेड बाय 6 तर आपलं सोल्युशन या ठिकाणी इथे घेते मी 160 डिवायडेड बाय 6. ओके तर या ठिकाणी आपलं वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट येईल आहे 26.67%. ओके तर या ठिकाणी आपलं वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट वेटेड ॲव्हरेज ग्रॉस प्रॉफिट रेशो इथे आलेला आहे 26.67%. तर आता मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट मध्ये म्हणजे करंट इयरला जे आपल्याला ग्रॉस प्रॉफिट घ्यायचं आहे किती घ्यावं लागेल 26.67% ऑन सेल्स. ओके तर हे झालं आपलं फर्स्ट कॅल्क्युलेशन ॲव्हरेज प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट रेशो. ओके त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन असते आपलं स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर.
तर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर साठी आपण काय तयार करत असतो, मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट मध्ये करंट इयरशी रिलेटेड ओपनिंग स्टॉक, परचेसेस, सेल्स आणि अदर एक्सपेन्सेस जर काही दिलेले असेल तर ते आपण मेमोरेंडम अकाउंट मध्ये घेतो. त्यानंतर आता सर्व एक्सपेन्सेस, ओपनिंग स्टॉक, परचेस सर्व आपण घेतलेलं आहे, इथे ऑलरेडी घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे ग्रॉस प्रॉफिट. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कसं घ्यायचं आहे, 26.67% ऑन सेल्स. तर या ठिकाणी सेल्स किती आहे, 84,000. तर ऍट दी रेट 26.67% ऑन 84,000. ओके, 84,000 चे 26.67% आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे. तर ते येत आहे 22,403. 22,403. ओके. त्यानंतर बॅलन्सिंग करायचं आहे. बॅलन्सिंग करताना या ठिकाणी डेबिटची टोटल आधी करायची, त्यानंतर क्रेडिटची आणि डेबिटच्या टोटल मधनं क्रेडिटची टोटल लेस करायची आहे, कारण मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटवर ऑलवेज डेबिट बॅलन्स असेल. ओके, तर या ठिकाणी जे बॅलन्सिंग होईल आहे, तर मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटची जी डेबिटची टोटल आहे 1,36,403. ओके, त्यामधनं आपल्याला सेल्स लेस करायचं आहे. सेल्स 84,000 लेस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायरची अमाऊंट मिळेल 52,403. 52,403 हे काय आहे, स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. कसं आलेलं आहे, कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे हे आपण बॅलन्सिंग फिगरने. ओके, 52,403 आणि या ठिकाणी टोटल होऊन जाईल 1,36,403. तर हे होतं सेकंड कॅल्क्युलेशन आपण काढलेलं आहे, स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर 52,403. क्लिअर. देन थर्ड वन आहे ऍक्च्युअल लॉस किंवा लॉस बाय फायर. तर ऍक्च्युअल लॉस किंवा लॉस बाय फायर साठी आपण काय करत असतो, की जे आपलं स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर आहे ते स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर मधनं जर आपण सॉल्वेज स्टॉक जर लेस करतो आहे तर आपल्याला लॉस बाय फायर मिळेल. तर आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन राहील लॉस बाय फायर. लॉस बाय फायर तर काय करायचं आहे, अमाऊंट ऑफ लॉस बाय फायर साठी आपल्याला स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर घ्यायचं आहे. तर या ठिकाणी स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. ओके, किती आहे स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर 52,403. त्यानंतर त्यामधनं लेस करायचं आहे सॉल्वेज स्टॉक. सॉल्वेज स्टॉक क्वेश्चन मध्ये आपल्याला गिव्हन होता 12,403. 12,403 आणि या ठिकाणी जे बॅलन्स येईल आहे लेस केल्यानंतर 40,000 ते आहे आपलं लॉस ऑफ स्टॉक. ओके, किती आहे लॉस ऑफ स्टॉक 40,000. ओके, म्हणजे कंपनीचा ऍक्च्युअल लॉस किती झालेला आहे 40,000. ऍक्च्युअल कंपनीमध्ये जेव्हा आग लागली तेव्हा कंपनीकडे किती रुपयाचा माल शिल्लक होता 52,403. मात्र त्यामधला काही गुड्स असा माल की जो नुकसानीपासून वाचलेला आहे तो आहे 12,403 चा आणि कंपनीचा ऍक्च्युअल लॉस झालेला आहे 40,000. क्लिअर. आता आपल्याला काढायचं आहे अमाऊंट ऑफ क्लेम. तर अमाऊंट ऑफ क्लेम काढत असताना जसं की मी तुम्हाला सांगितलं की स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर आणि अमाऊंट ऑफ पॉलिसी यामध्ये कंपॅरिझन करून आपण डिसाईड करत असतो की या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉज यूज करायचा, वापरायचा की नाही. ओके, बट या ठिकाणी आपल्याला अमाऊंट ऑफ अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी जी आहे ते क्लिअरली गिव्हन नाहीये. बट त्यासाठी आपल्याला 90% स्टॉक इन्शुअर्ड असेल असं क्लिअरली सांगितलेलं आहे. त्यामुळे जेवढा आपला लॉस झालेला असेल त्या लॉसच्या 90% क्लेम आपण कंपनीकडे करू शकतो आणि म्हणून या ठिकाणी अमाऊंट ऑफ क्लेम येईल आहे. अमाऊंट ऑफ क्लेम विल बी. ओके, किती राहिला आहे अमाऊंट ऑफ क्लेम कारण या ठिकाणी ऍज दी गुड्स
गुड्स आर इन्शुअर्ड ॲट 90% कॉस्ट. ओके, गुड्स ज्या आहेत त्या आहे त्या 90% ऑफ स्टॉक इन्शुअर्ड आहे. ओके, त्यामुळे या ठिकाणी जो क्लेम आहे तो राहील अमाऊंट ऑफ, सो देअरफॉर अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू 40,000 चे 90%, म्हणजे लॉस ऑफ स्टॉक आपला जेवढं झालाय त्याचे 90% क्लेम आपल्याला करता येईल 40,000 इंटू 90%. तर या ठिकाणी अमाऊंट ऑफ क्लेम येत आहे 36,000. ओके, अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू ₹30,000. ओके, म्हणजे कितीही स्टॉक जरी या ठिकाणी असला, आता सपोज आपला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर फक्त 52,403 चाललेला आहे, परंतु जर त्या व्यतिरिक्त जरी कितीही स्टॉक असला आणि जेवढा त्यापैकी काही शिल्लक राहिला, मग जेवढा आपला लॉस झालेला असता त्याच्या 90% आपण क्लेम करू शकलो असतो. या ठिकाणी जरी सपोज या ठिकाणी 1 लाख रुपीज असला तरी सुद्धा आपण या ठिकाणी 90% क्लेम केलेला असता, कारण गुड्स जे आहे त्या पर्टिक्युलर कुठल्या तरी पर्टिक्युलर एका अमाऊंटचं इन्शुरन्स त्याने घेतलेलं नाहीये. तर जेवढ्या काही गुड्स बिझनेसमध्ये असतील त्या 90% इन्शुअर्ड आहे, त्याचं 90% स्टॉकचं इन्शुरन्स कंपनीने घेतलेलं आहे असं या ठिकाणी क्लिअरली गिवन आहे. तर त्यामुळे या पद्धतीने या प्रॉब्लेममध्ये अमाऊंट ऑफ क्लेम आलेला आहे आपला 36,000. क्लिअर. तर या क्वेश्चनमध्ये आपण यापूर्वीच्या प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये सिंपल ऍव्हरेज नुसार ग्रॉस प्रॉफिट रेशो काढलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 7 मध्ये आपण वेटेड ऍव्हरेजचा यूज केलेला आहे की जर यामध्ये कंटिन्युअसली वाढ किंवा कंटिन्युअसली घट होत असेल ग्रॉस प्रॉफिट रेशोमध्ये तर आपल्याला वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट नुसार या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिटचा ऍव्हरेज काढायचा आहे. तो आलेला आहे आपला 26.67%. तर या पद्धतीने प्रॉब्लेम नंबर 5 आणि आजचं प्रॉब्लेम नंबर 7 हे सिमिलर टाईप आहे. फरक एवढा आहे की त्यामध्ये आपण सिंपल ऍव्हरेज मेथडनुसार ग्रॉस प्रॉफिट रेशो काढलेला आहे आणि या ठिकाणी वेटेड ऍव्हरेज नुसार ग्रॉस प्रॉफिट रेशो काढलेला आहे. दोन्ही प्रॉब्लेम अतिशय महत्वाचे आहे जे की तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनसाठी युजफुल असणार आहे. तर आज या ठिकाणी आपण इथेच थांबतो आहे. पुन्हा यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया आणखी एका नवीन प्रॉब्लेम सोबत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.